नमस्कार, सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण इथे भाजणीची चकली बनवणार आहोत। तेही अगदी भाजणी करण्यापासून ते अगदी चकली तळण्यापर्यंत पूर्ण डिटेल रेसिपी इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्याच्यापासून बनणारी चकली ही अतिशय काटेरी, खमंग, खुसखुशीत आणि कमी तेलकट होते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्याच्याकरता आपल्याला इथं राशनचा जुना तांदूळ घ्यायचा आहे। 4 वाट्या, कोणतीही एक वाटी घ्या। त्याने सर्व साहित्य आपल्याला मोजायचं आहे। तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा आहे। आता त्याच वाटीने आपण इथं 2 वाट्या चण्याची डाळ घ्यायची आहे। 4 वाट्या तांदूळ आणि 2 वाट्या चण्याची डाळ। आता त्याच्या नेहमी आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। ही डाळ पण स्वच्छ निवडून पुसून घ्यायची आहे। दोन्ही डाळी स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आपल्याला कपड्याने। आणि नंतर आपण 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा आणि पाव वाटी धने आणि 4 चमचे आपल्याला इथं जिरं लागणार आहे। तर आता हे क्रमवार आपण व्यवस्थित असं ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर तांदूळ आपल्याला 2 ते 3 बॅचमध्ये थोडा थोडा करून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। बघा, हे धान्य भाजताना मात्र अगदी सावकाश असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। काही आपल्याला कच्चं ठेवायचं नाही आहे किंवा जास्त करपवायचं पण नाही आहे। जास्त जर भाजणी काळपट दळली तर तुम्ही म्हणजे भाजली तर चकलीला काळपट रंग येतो आणि चवीमध्ये पण फरक पडतो। त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असं आपल्याला प्रत्येक जिन्नस व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजले कसं ओळखायचं, तर एखादा दाणा आपण तोंडात टाकून बघायचा। अगदी कुरकुरीत झाला की त्याला आपण काढून घ्यायचं आहे। तांदूळ अशा प्रकारे आपण सर्व भाजून घेतला आहे। आता आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। तर डाळ पण चांगला सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजायची आहे। अगदी गॅस मिडियम ठेवायचा आणि याला 2 ते 3 मिनिट छान अशी भाजून घ्यायची। आता डाळ भाजून झाली की आपण ही काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण इथे उडदाची डाळ पण भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आता पोहे पण अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथं भाजायचे आहेत। नंतर आपण साबुदाणा भाजून घेऊया। साबुदाणा पण तोंडात टाकून बघायचा। अगदी कुरकुरीत असा झाला की आपण साबुदाणा काढून घ्यायचा आहे। धान्य जर कच्चं राहिलं तर भाजणी अगदी चिकट होते। त्याच्यामुळे धान्य व्यवस्थित सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि धने आणि जिरे फक्त थोडंसं मॉइश्चर कमी होईपर्यंतच आपल्याला ह्याला गरम करायचं आहे, भाजायचं नाही आहे। कारण उकड घालायची, नंतर तळताना पण आणखी ह्याला आपण तळलं जातं। त्याच्यामुळे ह्याला जास्त भाजायचं नाही, फक्त गरम करायचं आहे की आपली भाजणी राहिली तरी त्याला जाळी आळी लागू नये त्याच्याकरता। तर अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थित अशी भाजणी थंड करून घ्यायची आहे आणि नंतर अशा पद्धतीने मिक्स करायची। आणि चक्कीतून किंवा शक्यतो घरघंटीवरूनच आपल्याला ही चकलीची भाजणी दळून आणायची आहे। तर गव्हाच्या पिठासारखी जास्त अगदी मैद्यासारखी पण नाही आहे। तर गव्हाचं पीठ आपलं थोडंसं मैद्यापेक्षा थोडंसं जाड असतं। अशा पद्धतीने आपण इथे भाजणी दळून आणायची आहे। आणि बघू शकता इथं आपण आता भाजणी दळून घेतलेली आहे। तर भाजणी दळताना ही नेहमी तांदळावरती किंवा बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीवरती दळायचे असं सांगायचं तिथे, म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित असे दळून देतात। तर आता त्यातले मी 2 कपाची तुम्हाला इथे चकली करून दाखवणार आहे। तर 2 कप मी इथं भाजणी घेतली आहे। त्याच्याकरता आपल्याला आता 2 कपच पाणी लागणार आहे। कढईमध्ये इथे आपण 2 कप पाणी घालायचं। त्याच्यामध्ये 3 टीस्पून आपल्याला पांढरे तीळ घालायचे, 1 टीस्पून लाल तिखट घालायचं, हे जास्त लवंगी मिरचीचं तिखट आहे। 1 टीस्पून आपल्याला ओवा घालायचा, थोडासा हातावरती रगडून घालायचा, 1 टीस्पून मीठ घालायचं, अगदी चिमूटभर आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग घालायचं। आणि इथं बघू शकता अर्धा टीस्पून आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचं। तर तेल अगदी थोडंसं घालायचं, नाही घातलं तरी चालेल। आणि पाण्याला फक्त 1 उकळी आणायची आहे आपल्याला। 1 उकळी आली की आपण गॅस बंद करायचा आणि अशा प्रकारे भाजणी थोडी थोडी घालून आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर घेतलेलं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्हाला जरी ऑर्डरसाठी जरी चकली ही बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। तर आता कुठेही पीठ कोरडं राहू नये अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि ह्याला आपण झाकण ठेवून कमीत कमी 10 मिनिट आपण ह्याला वाफ द्यायची आहे। आपण गॅस बंद केलेला आहे। पाण्याला 1 उकळी आली की गॅस आपण लगेच बंद केलेला आहे। अगदी उकळत्या पाण्यात आपण पीठ घालायचं नाही आहे। आता 10 मिनिट झालेले आहेत आणि उकड अजूनही गरम आहे। अशा प्रकारे गरम गरम उकड अशी परातीमध्ये घ्यायची आणि अशा पेल्याने फुलपात्राने तुम्ही तळाने त्याच्या व्यवस्थित अशी रगडून रगडून सुरुवातीला पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या। आणि नंतर आपण थोडंसं कोमट झालं की ह्याला आपण हाताने व्यवस्थित असं मळायचं। आणि एवढं आपण घेतलेलं पाणी जे आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्हाला
लागलं तर अगदी चमचाभर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता. पण पीठ अगदी घट्ट, म्हणजे भाकरीच्या पिठापेक्षाही आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं आहे, म्हणजे चकलीला काटे छान येतात. तर अशा पद्धतीने मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. आता अर्धं पीठ आपण काढून घ्यायचं आहे, थोडंसं मळायचं आहे आणि नंतर आपण असा हा सोरा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काठी चकलीची जी प्लेट आहे ती लावून घ्यायची, खरखरीत बाजू असते ती खाली घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता हे पीठ आपण भरून घ्यायचं आहे आणि अशा पाटावरती किंवा ताटामध्ये अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला चकली अगदी गोल गरगरीत येण्यासाठी सुरुवातीचं टोक आहे ते व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं, म्हणजे चकली बघू शकता किती सुंदर आणि सुबक अशी चकली इथं आपली तयार होत आहे. आणि बघू शकता चकल्या वळताना कुठेही तार तुटत नाही आहे. मस्त अगदी काटेरी चकल्या इथं आपल्या वळल्या जात आहेत. मस्त अशा अगदी कोणीही सहज करतील एवढी सोपी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने आपण एका सोऱ्यात जेवढं पीठ भरलं आहे तेवढ्याच चकल्या इथं वळून घ्यायच्या आहेत. सर्व चकल्या एकदम करून ठेवायच्या नाहीत, तर जेवढं चकलीमध्ये आपण सोऱ्यामध्ये पीठ भरलं आहे तेवढ्याच चकल्या वळून घ्यायच्या आणि तेवढ्याच तळून घ्यायच्या. तळायला एक घाणा टाकला की आपण दुसऱ्या चकल्या वळायला घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण चकल्या बनवायच्या. आता चकल्या वाकड्या तिकड्या बऱ्याच वेळा होतात. आपण बऱ्याच वेळा हाताने चकल्या पकडतो आणि कढईमध्ये सोडतो. अशा वेळेस अशा थोड्याशा लंबगोल वगैरे चकल्या होतात. त्याच्याकरता उलटण्याला थोडंसं तेल लावायचं, त्याच्यावरती चकली घेऊन अशी व्यवस्थित अशी तेलामध्ये सोडली की चकल्या अजिबात वाकड्या तिकड्या होत नाहीत, अगदी सरळ होतात. तशाच्या तशा त्या जशा वळलेल्या आहेत तशा गोल राहतात आणि त्या दिसायला छान दिसतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही चकल्या आणि तेलात टाकताना पण अशा हाताने टाकल्या तर कधी कधी तेल हातावर येऊ शकतं. त्याच्यामुळे उलटण्यावर चकली घ्यायची आणि अलगद सोडायची. एका वेळेस कढईमध्ये जेवढी चकली बसेल तेवढीच घालायची आहे. अगदी दाटी केली तरी चकल्या आपल्या वाकड्या होतील. त्याच्यामुळे आता इथं 4च चकल्या बसत आहेत. तर जेवढं तेल टाकलं आहे तेवढ्या मापानेच इथं 4 चकल्या बसत आहेत. जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही तेल घेतलं तर चकल्या जास्त बसतील, पण दाटी करू नका. दाटी जर केली चकल्यांची तर चकल्या वाकड्या होतात. तर अशा पद्धतीने चकल्या अगदी चकली टाकल्या टाकल्या पण आपण त्याला उलटणं लावायचं नाही आहे. अगदी चकली थोडीशी कडक झाली की नंतरच आपल्याला पलटी करायची आहे. चकलीचे बुडबुडे पूर्ण बंद झाले की आपण चकलीला काढून घ्यायचं आहे. बघू शकता चकली पूर्ण तळून झाली तरी ती अगदी तेलावरच तरंगत आहे, म्हणजे चकलीनं अजिबात तेल असं ओढून घेतलेलं नाही आहे, शोषून घेतलेलं नाही आहे. त्याच्यामुळे अगदी तेलावर तशीच्या तशी ती तरंगत आहे. बघू शकता चकल्यात आपली इथं पूर्ण तळून झालेले आहेत आणि चकल्याची साईज मोठी आहे त्याच्यामुळे एका मुठीमध्ये माझी चकली बसत नव्हती. तर बघू शकता अगदी पोकळ आणि हलकी कुरकुरीत चकलीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब